नमस्कार, मी ऋषिकेश घोडके. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा भव्य, दिव्य आणि उत्तुंग असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध प्रकारे साजरी केली जाते. अशीच एक अनोख्या पद्धतीनं जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. ते म्हणजे शिवजयंतीनिमित्त माता भगिनींना मोफत रिक्षा हे मी पाहिलं आणि मला वाटलं यांच्याशी दोन गप्पा गोष्टी माराव्या. मला सांगा, तुम्हाला कधी वाटलं की असं ऑटो रिक्षा मोफत करावं म्हणून? प्रथमतः सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या बांधवांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या आणि रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सादिक शेख. मी गेले 22 वर्ष रिक्षा व्यवसाय करतो आणि गेले 6 वर्ष झाले माता भगिनींसाठी मोफत प्रवास हे माझं 7व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण आहे. आणि माता भगिनींसाठी मोफत प्रवास मी देत असतो 19 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आणि त्याचबरोबर वारंवार घडणारे रोड ॲक्सिडेंट, रस्त्यावर लवकर ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही, लोकांचे जीव जातात, अशा लोकांना हॉस्पिटलाइज करणं, रस्त्यावर झालेले ॲक्सिडेंट असतो किंवा अंधजन असो, विकलांग असो, अशा लोकांना माझ्या रिक्षात 12 महिने मोफत प्रवास, 1 किलोमीटरपर्यंत मी मोफत प्रवास देतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मोफत रिक्षा मध्ये प्रवास लोकांना द्यायला सुरुवात केली, त्यावेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? नागरिकांची प्रतिक्रियाच महत्वाची, त्यांचा आशीर्वाद पण महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हणजे लोकांनी एक शाबासकीच दिली, त्यात काय दुमत नाहीये. पण लोकांचा विचार चांगला आहे या गोष्टीसाठी. अच्छा. आणि गेली किती वर्षापासून करता तुम्ही? गेले 6 वर्षापासून करतो. या वर्षी 2026 19 फेब्रुवारी 7 वर्ष पूर्ण होतील आज. सुरुवातीच्या काळामध्ये वगैरे पुणे चेष्टेमस्करी म्हणजे ट्रोलिंग वगैरे असे काय प्रकार व्हायचे किंवा? ट्रोलिंग तर होणारच की. शेवटी कसं आहे माहितीये का, असं जसं वातावरण आपल्या देशात आता आपण सगळेजण बघतोय, परिचित आहोत. या मातीतला आहे मी, शिवरायांच्या मातीतला आहे. राजधानी साताऱ्यात माझा जन्म झाला. माझे 5 पिढ्या इथं गेले आणि त्या मातीतलं आपण काहीतरी कर्तव्य, आपण निसर्गाला काहीतरी देणे, एक साधासा आणि एक केविलवाना प्रयत्न होता. महाराजांचे विचार आचरणात आणा, महापुरुषांचे, असे पूर्वजांनी सांगितलंय, महाराजांनी स्वतः सांगितलंय. 17 पगड जाती घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यातला असा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी काय इतका मोठा नाहीये की महापुरुषाबद्दल बोलणारा. माझी लायकी सुद्धा नाही त्यांची शेजारी उभं राहायची. तरी पण एक सांगायचा दृष्टिकोन म्हणजे थोडासा एक त्यांचे विचार आचरणात आणायचे व दैनंदिन जीवनात माझ्या एक छोटासा एक मी प्रयत्न केला होता आणि तो सक्सेस पण झाला बऱ्यापैकी. आणि त्याचं मला समाधान आहे. लोक ट्रोलिंग करतील, ट्रोलिंग करत असतील, काय आपल्याला टेन्शन घेणं, चांगलं काम आहे, करत राहायचं, बाकी सगळं परमेश्वराच्या हातात आहे. आता हे मोफत, आता खरं तर शेवटी बिझनेसचा पण एक विषय आहे. आणि मग हे सगळं तुम्हाला कसं परवडतं किंवा तुम्ही कसं मॅनेज करता ह्या गोष्टीकडे? आता वर्षभर आहे ना, एक दिवस आहे, ठीक आहे, एक दिवस म्हणून अनेक जण प्रयत्न करतील, पण तुम्ही वर्षभरामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, अपघातामध्ये झालेले आहेत, यांच्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करताय, ही चांगली गोष्ट आहे. पण ते बाकी गोष्टी कसं मॅनेज करताय मग? पैशाच्या असतील किंवा मग त्या नियती साफ ठेवली, नियती चांगली ठेवली आपल्याला. मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाहीये. अच्छा. मी कोणताही प्रकारचं व्यसन करत नाही. आमच्या घरात सगळ्यांची म्हणजे शिकवणच तशी आहे. थोडस आपण जे बचत करतो रोज, आपल्या इन्कम मधली थोडीफार एक 100रातले 2.5 रुपये प्रमाणे जे काय ठराविक एक रक्कम महिन्याभरात होईल, असं तर नाहीये की रोजच ऍक्सिडेंट होतात किंवा रोजच विकलांग मिळतात किंवा कोणाला मदतीची गरज असते. कधीतरी असं होतं 100-200 आपण पण ठेवून असतो. थोडासा की म्हणतात नियती चांगली असेल तर परमेश्वर कधीच कोणाला कधी काही कमी करत नाही.